वार्ड क्रमांक 1 मध्ये आज आमची सभा झाली. आम्ही परभणीमध्ये जवळपास मी सगळ्याच प्रभागामध्ये जाऊन आलो. सगळ्या परभणीमध्ये आमचा काँग्रेस आणि शिवसेना या आमच्या आघाडीला पूर्ण शहरामधूनच अत्यंत जोरदार असा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. आणि या ठिकाणी सर्वांचा जवळपास या महापालिकेवर आमची आघाडी मशाल आणि पंजा आमची आघाडी निश्चित यश मिळेल असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. बापू काय वाटतं तुम्ही मुलाच्या विरोधात प्रचार करायला? प्रश्नच नाही, मुलापेक्षा पक्ष महत्वाचा आहे. आज भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ठिकाणी असं केलं की आज भारतीय जनता पक्षामध्ये नेते कोण आहेत? सगळे काँग्रेसचेच अर्धे नेते गेलेत. म्हणजे कसे गेलेत? त्यांनी लोकांना ब्लॅकमेल केलं. पुन्हा केस अशोकराव चव्हाण साहेबांसारख्या माणसाला त्यांनी घेतलं. अनेक माणसं असे त्यांनी पक्ष फोडले. ही शिंदे सेना सुद्धा आता हे जे शिंदे सेना जी निर्माण झाली उबाटापासून हे कारस्थान त्यांचंच आहे, भाजपवालेच कारस्थान आहे. आणि ज्या ठिकाणी एखाद्या नेत्यावर काहीच कारवाई करता येत नाही त्या ठिकाणी मग त्या नेत्याचं घर फोडण्याचा प्रयोग केला. आमचं उदाहरण आहे आमच्या लातूरचं. शिवराज पाटील चाकूरकर देशाचे काँग्रेसचे सर्वोच्च नेते, ते गृहमंत्री राहिलेले सर्व परंतु त्यांच्या सुनेला सुद्धा त्यांनी त्यांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला आणि अमित भाईच्या विरोधात त्यांना तिकीट दिलं. त्यावेळेस त्यांच्यापुढे सुद्धा असा प्रश्न निर्माण झाला की बा त्यांना पत्रकार विचारलं की बा तुमच्या स्नुषा ह्या भाजपकडून लढत आहेत. त्यामुळे माझ्या स्नुषाशी आणि मुलाशी माझा संबंध नाही, मी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसनं मला सर्व काही ह्या दिलेलं आहे, सर्वस्व दिलेलं आहे. मी काँग्रेसचा आहे, काँग्रेसचंच काम करणार. आणि त्या ठिकाणी अमित भाईचा विजय झाला. तसं आज या ठिकाणी माझ्या विरुद्ध काहीच करता येत नाही, बीजेपीला करता येत नाही आणि बोर्डीकरला करता येत नाही. कारण माझ्यावर कुठल्याच प्रकारचा गुन्हा नाही, केस नाही, चौकशी नाही, कुठलंच माझी अवैध प्रॉपर्टी नाही. बोर्डीकरण म्हणजे करता येत नाही म्हणजे असं का बोलले तुम्ही? बोर्डीकरणचं नाव का घेतलं? कारण माझ्या मुलाला बोर्डीकरांनी या ठिकाणी भाजपच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्यामुळं मग आम्ही बसलो. आता त्यांनी जे काही माझं भारतीय जनता पक्षानं काय, भारतीय जनता पक्ष काय गल्लीबरोबर थोडंच येऊन बसलाय. भारतीय जनता पक्षाला फिडिंग करणारे हेच लोक आहेत. बुवा रेंगे पाटलाचं आपण काही करू शकत नाही, मग रेंगे पाटलाच्या मुलाला फोडू, तिकीट देऊ. पण मी सुद्धा आज मी एवढं मोठं वैभव भोगलेलं आहे. मी आमदार राहिलो, खासदार राहिलो, नगरसेवक हे माझ्यासाठी क्षुल्लक पद आहे, माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी. म्हणून मुलाला कुठं कमी पडलात का समजण्यामध्ये? मुलाला समजवण्यामध्ये कमी पडलो नाही, मुलाला संपूर्ण समजवलं. परंतु कसं आहे, एखाद्या माणसाची आणि त्या मुलाचे आमचे थोडेसे पहिलेही थोडेसे आमचे मतभेद असतात. मुलगा माझ्यापासून 10 वर्षापासून वेगळा राहतो. काय आज 10 वर्षापासून 10-15 वर्षापासून मुलगा वेगळा राहतो. परंतु आम्ही कुटुंब वेगळे जर राहिलो तर कुटुंब म्हणून एक होतो. परंतु आज आमचा कुटुंबाचं मला काही घेणं देणं नाही, मला माझ्या पक्षाची घेणं देणं आहे. आणि म्हणून मी पक्षाचं काम करणार, पूर्ण प्रभागात करणार, घराघरात करणार. नाही ना बापू, तुम्ही म्हणले उभं राहतात नाही म्हणून तू भाजपमध्ये जा आणि मी तुमचा काय संग्रह होता असं वाटतं तुम्हाला? अहो, माझं संगणमत मी करणार असो तर मी स्वतः अगोदर प्रवेश केला असता. अहो मला पण परंतु मला काँग्रेसचा माझा विचार झाला. आज काँग्रेसची गरज आहे देशाला, म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे. तुम्हाला एक प्रश्न, भाजप का बोर्डीकर? घराघरात भांडण लावायचं काय वाटतं? भाजप आणि भाजपला फिडी करणारे त्यांचे नेते. कोणते नेते? भाजपचा नेता इथं कोण आहे बोर्डीकर शिवाय?